हे बघा, आनंदराज साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि ते संपूर्ण समाजाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत. आता ते शिंदे गटासोबत त्यांचा अलायन्स आहे. ते काय आहे बाबी हे मी नाही बोलू शकत, तो माझा विषयही नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. आम्ही ग्राउंडवर काम करणारे लोक होते, नेते मंडळी आहेत आमचे आणि आदरणीय व्यक्ती आहेत ती. तर या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देऊ शकतो असं माझी भूमिका आहे. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे खरा तर, आणि त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे. व कसबे जे आहेत ते शिंदेसोबत कार्यक्रमात एकत्र आहेत आणि यांचंही शिंदे गटासोबत अलायन्स आहे. तर नेमकं अलायन्स राहणार आहे, नाही राहणार आहे किंवा काय भूमिका आहे हे आम्ही फार छोटा कार्यकर्ता आहे. तर ही साहेबांनीच, आनंदराज साहेबांनीच भूमिका समाजासमोर, कारण कन्फ्युजन वाढायला लागले. खूप सारे लोकही आमच्यासोबत आम्हाला प्रश्न विचारायलेत कालपासून. वेगवेगळ्या संघटनेचे नेते मंडळी, आंबेडकराईट संघटनेचे, ज्यांचा कोणाला वर्गीकरणाला विरोध आहे ते सर्वच येत आहेत. चर्मकार बांधव आहेत, काही मातंग बांधव येत आहेत की ज्यांचा वर्गीकरणाला विरोध आहे. असे खूप सारे लोक याच्यामध्ये चालणार आहेत. आम्ही 10 जूनला सकाळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून आम्ही तिथून सुरुवात करणार आहोत. पहिला मुक्काम मांजरसुंब्याला राहील, त्यानंतर पाटोद्याला दुसरा मुक्काम राहील, तिसरा जामखेडला राहील, त्यानंतर आष्टीला राहील, मग धानोऱ्यात मुक्काम आहे. अहिल्यानगर, सुपा, भीमा कोरेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, पनवेल, चेंबूर मार्गे आम्ही आझाद मैदानावर 26 जूनला आम्ही तिथे पोहोचत आहोत. आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी बीडमधून मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च निघणार आहे आणि लाँग मार्चच्या नेतृत्वामध्ये एक असलेले सिद्धार्थ शिंदे माझ्यासोबत आहेत. सुरुवातीपासून कायदेशीर पद्धतीनं आरक्षण उपवर्गीकरण का नको आहे, ते का रद्द झालं पाहिजे, दोन्ही समाजाच्या हितासाठी का रद्द झालं पाहिजे, हे कायदेशीर पद्धतीने मांडण्यासोबत माझ्यासोबत सिद्धार्थ शिंगारे सर आहेत. विचारणार आहे ते 10 तारखेला इथून बीडमधून निघतात. काय रूपरेषा आहे, कसं ठरलं आहे आणि कसं ते उद्या निघणार आहे 10 तारखेला हे विचारणार आहे. काय रूपरेषा आहे, कसं ठरलं आहे, काय प्रतिसाद लोकांचा आहे उपवर्गीकरणाच्या विरोधातल्या लाँग मार्चसाठी. लाँग मार्चसाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आता तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आहे. 10 जूनला आम्ही बीडहून निघत आहोत. वेगवेगळ्या संघटनेचे नेते मंडळी, आंबेडकराईट संघटनेचे, ज्यांचा कोणाला वर्गीकरणाला विरोध आहे ते सर्वच येत आहेत. चर्मकार बांधव आहेत, काही मातंग बांधव येत आहेत की ज्यांचा वर्गीकरणाला विरोध आहे. असे खूप सारे लोक याच्यामध्ये चालणार आहेत. आम्ही 10 जूनला सकाळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून आम्ही तिथून सुरुवात करणार आहोत. पहिला मुक्काम मांजरसुंब्याला राहील, त्यानंतर पाटोद्याला दुसरा मुक्काम राहील, तिसरा जामखेडला राहील, त्यानंतर आष्टीला राहील, मग धानोऱ्यात मुक्काम आहे. अहिल्यानगर, सुपा, भीमा कोरेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, पनवेल, चेंबूर मार्गे आम्ही आझाद मैदानावर 26 जूनला आम्ही तिथे पोहोचत आहोत. इथून शेकडो लोक निघत आहेत बीडमधून. दुसरं जंक्शन आमचं हे आहे मांजरसुंबा. तिथून लातूरचे लोक आम्हाला जॉईन होणार आहेत, उस्मानाबादचे लोक जॉईन होणार आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आम्हाला सगळे विदर्भाचे लोक जॉईन होणार आहेत. संभाजीनगर, जालन्याचे लोक जॉईन होणार आहेत. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक जॉईन होतील आणि त्यानंतर पनवेलमध्ये पूर्ण कोकणचे लोक आम्हाला तिथं जॉईन होतील. आणि पनवेलमधून मात्र तो लाखोंच्या संख्येनं तिथं आलेलो असून सुरुवात शेकडोच्या संख्येनं होईल. जंक्शन वाढत जातील, हजारोंचे लोक सहभागी होतील आणि अंतिम टप्प्यात आझाद मैदानावर तुम्हाला लाखोच्या संख्येनं लोक दिसतील, अशी तयारी झालेली आहे. आंबेडकरी चळवळीच्या काही संघटना आहेत, काही राजकीय पक्षासोबत असणाऱ्या काही संघटना आहेत, त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का, ते तुम्हाला काही रसद पुरवत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहेत? नाही, आपल्या काही अधिकारी, कर्मचारी, काही उद्योजक जे लोक आहेत, कुणी लोक आम्ही आवाहन केलं काही लोकांना की पैसे द्या, तर त्याच्यातून कुणी 1000 रुपये, 500 रुपये, 2000, 5000, 10000 अशीच अमाऊंट जमा होत आहे आणि त्याचा आर्थिक हिशोब आम्ही लिहित आहोत. हा हिशोब आम्ही जाहीर बी करणार आहोत. आणि आतापर्यंत एक 2.25 लाख रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. तसा लाँग मार्चचा खर्च 25 लाखाच्या पुढे आहे, परंतु सध्या आम्ही बुकिंग बाकीच्या केलेल्या आहेत. जसं जसं लाँग मार्च पुढे जाईल लोक आर्थिक मदत करीत जाईल. प्रस्थापित पक्षाच्या कोणत्याही नेत्याला आम्ही पैसे मागितलेले नाही आहेत. जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, जे वर्गीकरणाच्या विरोधात आहेत, आम्ही सर्वांनाच आवाहन केलेलं आहे की कोणताही नेता, कार्यकर्ता असो, त्यांनी आपल्या जोडे, संघटनेचे जोडे, पक्षाचे जोडे बाहेर ठेवावेत आणि ज्याला कोणाला उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे त्यांनी लाँग मार्चमध्ये सहभागी होऊ शकता. आम्ही असं जाहीर आवाहन केलेलं आहे. कारण हा समाजावरचा प्रॉब्लेम आहे, कोणत्या व्यक्ती आणि ह्याच्या नाही. जो कुणी वेगवेगळे नेते, काल परवा आम्हाला नितीन राऊत साहेबांचा निरोप आला की तेही येऊ इच्छितात. शेड्यूल कास्टचे आहेत, काँग्रेसमध्ये असले तरी शेड्यूल कास्टचे आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करू, काही प्रॉब्लेम नाही. ते शेड्यूल कास्टचे प्रस्थापित पक्षात जरी काही नेते असतील आणि ज्यांचा वर्गीकरणाला विरोध आहे त्यांना लाँग मार्चमध्ये यायचे सहभाग व्हायचे आम्ही वेलकम करणार आहोत.
येस. आता ह्या लाँग मार्चमध्ये पोलिसांकडून परवानगी मिळालेली आहे का? विविध जिल्ह्यांमधून तुम्ही जात आहात, त्या जिल्ह्यांमधून तुम्हाला काही परवानगी मिळालेली आहे का? बीडच्या पोलिसांची आता काय भूमिका आहे, तुम्हाला परवानगी मिळाली का? बीडचे जे अपर पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झाली. सगळे PI वगैरे होते. त्याच्यानंतर ते आम्हाला कन्व्हिन्स करत होते की लाँग मार्च काढू नका, आम्ही तुम्हाला शासनासोबत बोलणं करून देतो वगैरे. मग त्यांना आम्ही सगळे डिटेल गोष्टी सांगितल्या. मग कलेक्टर साहेबासोबत मीटिंग झाली, कलेक्टरना आम्ही बोललो. त्याच्यानंतर कलेक्टरांचं झाल्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन औरंगाबादला घेऊन गेलं, संभाजीनगरला. आणि आपल्या या मराठवाड्याचे जे DIG आहेत, DIG ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत बैठक झाली. आणि बैठक घेऊन आम्ही पुढे हे झालो. तर ते परवानग्या बीडच्या मिळून जातील. त्यांनी आम्हाला तसे पोलिसांना निर्देश दिलेले आहेत. नगरच्या लोकांनी, अहिल्यानगरच्या लोकांनी तिथं जिल्ह्याची परवानगी मागितलेली आहे. पुण्याच्या लोकांनी तिथं परवानगीला लेटर टाकलेले आहेत. इवन तिथंही लेटर गेलेलं आहे याचं आझाद मैदानाचं. त्यांनी आज आम्हाला आमच्या प्रतिनिधींना तिथं बोलवलं होतं. कदाचित आतापर्यंत त्यांची भेट झाली असेल, निरोप आलेला असेल. शिंदेंच्या सेनेसोबत अलायन्स असलेले आनंदराज आंबेडकर यांची त्याच दिवशी त्याच तारखेला तिथं आझाद मैदानावर तिथं त्यांचा मोर्चा असणार आहे अशी माहिती मिळत आहे. ते कसे तुमच्यासोबत असणार आहेत का? ते शिंदेंसोबत आहेत. खरं म्हणजे शिंदेंसोबत आरक्षण वर्गीकरण व्हावं ही मागणी करणारे कसबे वगैरे हे सगळे त्यांची जी काही कमिटी आहे ती लोक आहेत. शिंदेंच्या मंचावर काल ते होते, शिंदे त्या ठिकाणी होते. आणि आनंदराज आंबेडकर हे शिंदेंसोबत आहेत. आनंदराज आंबेडकर समर्थन करण्यासाठी मोर्चा काढतात, शिंदे विरोधकांच्या मोर्चांमध्ये किंवा मग बैठकीला बसतात. हे नेमकं काय आहे? हे बघा, आनंदराज साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि ते संपूर्ण समाजाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत. आता ते शिंदे गटासोबत त्यांचा अलायन्स आहे. ते काय आहे बाबी हे मी नाही बोलू शकत, तो माझा विषयही नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. आम्ही ग्राउंडवर काम करणारे लोक होते, नेते मंडळी आहेत आमचे आणि आदरणीय व्यक्ती आहेत ते. तर या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देऊ शकतो असं माझी भूमिका आहे. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे खरा तर. आणि त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे. व कसबे जे आहेत ते शिंदेसोबत कार्यक्रमात एकत्र आहेत आणि यांचंही शिंदे गटासोबत अलायन्स आहे. ते नेमकं अलायन्स राहणार आहे, नाही राहणार आहे किंवा काय भूमिका आहे हे आम्ही फार छोटा कार्यकर्ता आहे. तर ही आनंदराज साहेबांनीच भूमिका समाजासमोर, कारण कन्फ्युजन वाढायला लागले. खूप सारे लोकही आमच्यासोबत आम्हाला प्रश्न विचारायलेत कालपासून किंवा आनंदराज साहेबांची शिंदे गटासोबत अलायन्स आहे आणि तेही मोर्चाही काढत आहे सरकारसोबत, तर तुमची काय भूमिका आहे? मला आम्ही हे मोठे व्यक्ती आहेत, ते आदरणीय व्यक्ती आहेत, ती भूमिका तर ते ठरवू शकतात काय करायचं आहे. आम्ही लाँग मार्च काढत आहोत आणि लाँग मार्च आझाद मैदानावर जाणार आहे. साहेबांची जी भूमिका आहे साहेबांनी ती घ्यावी आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं हे अपेक्षित आहे महाराष्ट्राला. तुम्ही जो लाँग मार्च काढतायत किंवा पहिल्यापासून याला विरोध करण्यासाठी मग बीडमध्ये सुद्धा मोर्चा तुम्ही आणला होता, कसा विरोध कोणाकडून होतो आहे, काय होतं आहे, हे काही निदर्शनास येत आहे तुम्हाला सोशल मीडियावर, राजकीय पातळीवर, कायदेशीर पद्धतीनं किंवा मग सरकारच्या माध्यमातून काही विरोध होतो आहे, तुम्हाला काय अडवलं जातं आहे, थांबवलं जातं आहे, हे करू नका असं म्हणलं जातं आहे, काय आहे? नाही, पोलीस प्रशासनानं आम्हाला म्हणलं की तुम्ही कॅन्सलच करा, हे टोकाचं पाऊल झालं चालणं. कलेक्टरसोबत बैठक झाली त्यावेळेस कलेक्टरही म्हणत होते हे तुम्ही टोकाचं पाऊल उचलात, अगोदर मोर्चे आंदोलन धरणे वगैरे असतात. आम्ही त्यांना सांगितलं सगळं झालं आहे. ते म्हणजे चलणे हे संविधानात बसतं का सरकारच्या ह्याच्या? तर आम्ही त्यांना एवढंच म्हणलं, गांधीजी चालले होते दांडी यात्रेमध्ये, मग तुमचं म्हणणं आहे का गांधीजीनं चुकीचं काम केलं होतं? त्या मात्र कलेक्टर काही बोलले नाहीत. आणि मग आम्ही DIG म्हणले, त्यांचं सगळं सांगोपान आमच्यासोबत डिटेल चर्चा झाल्यानंतर हे कळालं की हे कोणत्या जातीच्या विरोधात नाहीत, हे सरकारसोबत भांडत आहेत आणि आपलं भांडण सरकारसोबत आहे. त्यामुळं काही 2-4 टकूचे इकडे बी आहेत आपल्या समाजामध्ये, आमच्या समाजामध्ये 2-4 आहेत लोक, तिकडे 4-5 लोक आहेत जे जातीय तेढ निर्माण करत आहेत. आणि मला वाटतं हे पेड वर्कर असावेत, यांना पैसा मिळत असावा. माझ्याकडे खबर बी आलेली आहे की बीडचे काही लोक त्यांना 20,000 रुपये मिळतात आणि त्यांचं अकाउंट RSS लोक चालवतात, याची खबर आलेली आहे. प्रायमरी खबर आहे, ती माहिती आम्ही व्हेरीफाय करायला लागलो. तर असे जे लोक महारमांगाचं भांडण लावण्याचं जे कोणी करत आहेत, हे माझं म्हणणं आहे सरळ सरळ ते RSSच्या अजेंड्यावर काम करत आहे. त्यांनी ते करू नये आपसात. परंतु कसं आहे, पैसा अशी वाईट गोष्ट आहे, चांगल्याला ते विकत घेतलं चाललं आहे. त्यामुळं जे तेढ निर्माण करण्यात ते प्रोजेक्टेड लोक आहेत. तुमच्या 26च्या तिथल्या आझाद मैदानाच्या मोर्चामध्ये काही वादविवाद होण्याची चिन्ह आहेत का? जसं तुम्ही आता उल्लेख केला की काही लोकांना पैसे देऊन सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लावलं जातं आहे, वाद निर्माण केले जात आहेत, तिथंसुद्धा काही वाद होण्याची चिन्ह आहेत का? तुम्ही काय गृह विभागाला इशारा किंवा मग काय सांगणं आहे, तुमचं आव्हान आहे तिथं सगळी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी? नाही, कोणताही वाद नाही, काही नाही. समाज मोठ्या संख्येने तिथं जमणार आहे. बघा साहेब, हा मुद्दा आहे, वर्गीकरण रद्द झालं पाहिजे. वर्गीकरण रद्द झालं पाहिजेसाठी आम्ही 500 किलोमीटर चालत आहोत. वेगवेगळ्या संघटना वर्गीकरण रद्द करण्यासाठी मागणी करत आहेत.
त्यामुळे आमचा कुणासोबतच वाद नाही, कुणासोबतच येत नाही. ज्यांना नेतृत्व करायचं त्यांनी नेतृत्व करावं, ज्याला श्रेय घ्यायचं त्यांनी श्रेय घ्यावं. आमचं काही म्हणणं नाही. आमचं कुठं नाव नाही आलं तरी चालेल, आम्ही मुंबईला रस्त्यावर बसायचं आहे, आम्हाला स्टेज नाही मिळालं तरी चालेल, पण शासनानं वर्गीकरण रद्द करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा म्हणजे कुणी जर उद्या म्हणलं सिद्धार्थ शिंगारी आझाद मैदानावर जे स्टेज असेल तिथं तुम्ही वरी चढायचं नाही, तुम्ही खालीच बसा पब्लिकमध्ये, मी पब्लिकमध्ये बसणार आहे. म्हणजे कार्यकर्ता माणूस आहे, फक्त आम्ही इथं सुरुवात करत आहोत एवढीच बाब आहे. माझा कुणासोबतही वाद नाही. आणि ज्याला कुणाला वाटत असेल की हे आता बघा आमचा शासनासोबत वाद आहे की वर्गीकरण प्रक्रिया रद्द करा, एवढाच मुद्दा आहे, बाकी कोणताही मुद्दा नाही. तिथं जात असताना लाँग मार्चमध्ये सहभागी होत असताना काय लोकांना सामाजिकच्या घटकांना आवाहन करणार आहात तुम्ही, कसं सहभागी व्हा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहू नये, किंवा काय सगळ्या गोष्टी प्रिकॉशन म्हणून घेतल्या जाणार आहेत, काळजी घेतली जाणार आहे, काय आवाहन करणार? पहिली गोष्ट तर सोशल मीडिया सांभाळताना थोडं संविधानिक बोलायला पाहिजे. आंबेडकरी विचारधारेच्या चौकटीत राहून प्रत्येकानं आपलं मत व्यक्त करायला पाहिजे. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे काही कोणाला शिव्या देण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. त्या चौकटीत राहूनच सर्वांनी हे पाळावं, हे एक आवाहन करतो आहे मी. दुसरं आव्हान समाज बांधवांना करतो आहे की लाँग मार्च आहे, ऊन असणार आहे, वारा असणार आहे, पाऊस येणार आहे, तर लाँग मार्चमध्ये आपले बांधव उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आपले तरुण महिला चालणार आहेत. तर त्यांची ज्या ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था ती समाज बांधवांनी करावी, राहण्याची व्यवस्था करावी, पाण्याची व्यवस्था करावी, पाणी लागणार आहे, आरोग्याची व्यवस्था करावी, जिथं जिथं मुक्काम असेल तिथे चेकअपची व्यवस्था करावी. कुणाचा BP कमी होऊ शकतो, वाढू शकतो, शुगर कमी होऊ शकते, कुणाला चक्कर येऊ शकते, कुणाला पाय दुखू शकतात, कुणाला पायाला फोड येऊ शकतात. परंतु ही समाजाची लढाई लढणारे हे पोरं चालणार आहेत 4.5 किलोमीटर. तर समाजानं काळजी घ्यावी. आम्ही समाजाच्या भरोश्यावर निघलेलो आहोत, आम्ही कुणाच्याही भरोश्यावर निघलेलो नाही, आम्ही समाजाच्या भरोश्यावर निघलो. मी जिल्हा प्रशासनाला किंवा मग आरोग्य विभागाला राज्याच्या काही आम्हाला सुविधा द्या, एखादी ॲम्ब्युलन्स द्या, एखादा डॉक्टरसोबत द्या, अशी काही मागणी केली आहे तुम्ही? सगळी ती काय त्यांनी आश्वासन दिलं आहे असं वगैरे? बीडच्या CS सोबत आमचं बोलणं झालेलं आहे. आमच्या टीमच्या सदस्यांनी बोलणं केलेलं आहे. एक ॲम्ब्युलन्स ते आम्हाला बीडच्या हद्दीपर्यंत प्रोव्हाइड करणार आहेत. मग नगरची हद्द सुरू झाली, नगरचे लोक ते बोललेले आहेत, तिथून एक ॲम्ब्युलन्स आम्हाला त्या हद्दीत आणेल, पुण्याची ॲम्ब्युलन्स पुण्यापासून येईल, असं प्रशासनासोबत आमचं बोलणं चालू आहे. जेणेकरून इमर्जन्सी काय आली तर ती ॲम्ब्युलन्स आम्हाला गरजेची पडेल, असं प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे. तर हा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा जो आहे, म्हणजे लाँग मार्च जो आहे, तो लाँग मार्च हा बीडमधून निघणाऱ्या 10 तारखेला आणि कायदेशीर पद्धतीनं शांततेत परवानगी मिळवून, आणि आपला अजेंडा हा फक्त आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यापुरताच आहे. कुठल्याही प्रकारचा उपद्रव आम्ही त्या ठिकाणी करणार नाही आहोत. नेतृत्व कोणीही करा, आम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून, समाज घटक म्हणून या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहोत. मुंबईला ज्या पद्धतीने लाखोंच्या संख्येने समाज येणार आहे त्यांनाही शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आरक्षण उपवर्गीकरण रद्द व्हावं यासाठीच हा लाँग मार्च असणार आहे, असं सिद्धार्थ शिंगार यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.